राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजराची खीर. अशा प्रकारे गाजराची खीर बनवली ना खूप सुंदर होते. आपल्याला हमेशा टेन्शन असतं की आपल्याला पाहुणे आल्यानंतर काय करावा. आपण तर शेवयाची खीर सारखंच बनवतो, तर अशा प्रकारे एकदा खीर बनवून पहा, खूप टेस्टी लागते. त्यासाठी मी इथे 4 गाजर घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या वरचे साले काढून घेतलेले आहेत. आणि आता चाळणी घेऊन चाळणीवर मी किसून घेत आहे. तुम्ही बारीक बारीक काप करून ते मिक्सरमधून पण काढू शकतात. बघू शकता अशा प्रकारे मी किसून घेतलेले आहेत. आता इथे तांदूळ मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कुठल्याही क्वालिटीचे घेऊ शकतात. मी त्याला 2-3 तास भिजत ठेवलेले आहेत. आता त्यामुळे माझे तांदूळ भिजून झालेले आहेत. आता साईडला मी काय केलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलेले आहे कढईमध्ये. त्यामध्ये काजू बदाम बारीक काप करून घेतले होते, ते फ्राय करून घेतले आणि त्यामध्येच मनुके पण मी फ्राय करून घेतलेले आहेत. आपण तळून घेतलेला ह्याला खूप टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे अगोदर तळून घ्यायचं आणि जे तळून झाल्यानंतर उरलेलं तूप होतं ना, त्यामध्ये मी गाजर किसलेले मिक्स करून घेतलेले आहे. आता हे आपल्याला गाजराचा किस जो मिक्स केला होता तो 4-5 मिनिट मी बारीक गॅसवर फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, थोडासा हलकासा वास असतो ना गाजराला, तो निघून जातो. आणि त्यामध्ये आता आपलं 4-5 मिनिट झाल्यानंतर मी त्यामध्ये 1.5 लिटर दूध ॲड केलेलं आहे. आता हे आपलं दूध उकळतं ना, तोपर्यंत आपण तांदूळ जे भिजवले होते ना, त्याचे आपण बारीक कुटून घेणार आहे. ते मिक्सरमध्ये तुम्ही थोडेसे आबडधोबड पण काढू शकता किंवा उकळी असली तर उकळीमध्ये पण कुटून घेऊ शकतात. बघू शकता मी उकळीमध्ये कुटून घेतलेले आहे त्याला आबडधोबड. आणि आता आपण हे पेस्ट काय करणार आहेत, आपण जे गाजर मिक्स केले होते दुधामध्ये त्याला उकळी आलेली आहे. आपण आता हे तांदूळ मिक्स करून घेणार आहेत. याच्यामुळे काय होतं, आपली जी खीर आहे ना त्याला गाढपणा येतो, जरा म्हणजे घट्टसरपणा येतो. आता बघू शकता हे मी तांदूळ मिक्स करून 2-4 मिनिट उकळून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण साखर 1.5 वाटी मी साखर यामध्ये घालत आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे 5-6 मिनिट आपल्याला आणि उकळून घ्यायचं आहे. अशी 10-15 मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायला लागतं बारीक गॅसवर. त्याच्यामुळे आपलं जे भाताचे कण टाकलेले आहेत तांदूळ ते शिजून निघतात. आता ते शिजल्यानंतर मी काय केलेले आहे, आपले ड्रायफ्रूट यामध्ये घालून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तशी खीर हे गाजरामुळे टेस्टी लागतेच. आता बघू शकता आपली अशा प्रकारे खीर रेडी झालेली आहे. आणि मी शेवटी काय करते, यामध्ये वेलची पूड करून घेतलेली आहे ती ॲड केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली खीर रेडी झालेली आहे. एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी बनते. अशाच जर वेगळ्या वेगळ्या माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.